ओम नमः शिवाय माझ्या सर्व फ्रेंड मंडळीला. आता तुम्ही म्हणता की ओम नमः शिवाय आज हे काय नवीनच, तर बघा आम्ही निघालोय धारेश्वर या ठिकाणी आणि लोकेशन बघून काही मोह आवरेना म्हणून एक शूट तर सुरुवातीलाच केलं. दुरून डोंगर साजिरे सगळ्यांनी म्हणा ऐकले असेल ना, तर हे बघा असं असतं. दुरून डोंगर जेवढे एकदम व्यवस्थित हिरवळ अतिशय शेवाळलेले दिसतात. खरं तर ते तसे नसतात बरं. आम्ही ज्यावेळेस जवळ जाऊन बघितले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, कारण की तिथं बघा काटेरी झुडपं वगैरे सुद्धा असतात आणि हे बघा असे मोठमोठे दगड वगैरे सुद्धा असतात. मला सांगायचं येत प्रत्येकाचं आयुष्य सुद्धा तसंच असतं. आपल्याला असं वाटतं हा किती खुश आहे, याच्या आयुष्यात किती आनंद आहे, पण ज्यावेळेस आपण ते जवळून अनुभवू ना त्यावेळेस लक्षात येतं खरं तर किती खडतर त्याचं आयुष्य असतं. अतिशय डोंगर आणि हे जे दगड दिसतात ना या दगडासारखं, काय बरोबर ना. माझं कसं असतं माहिती आहे का, लोकेशन असो किंवा काही प्रसंग शब्द सुचले की लगेच बोलून आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे, हे माझं नेहमीचं ठरलेलं असतं. चला तर मग आता बघू मेन हा पॉईंट. हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात कसनेरजवळून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरील हा पॉईंट आहे. आणि तुम्हाला सांगते अक्षरशः लहानपणी इथं माझ्या वर्गमैत्रिणी पायी दर्शनासाठी यायच्या, पण माझा कधी योग इथं येण्यासारखा आलाच नाही, म्हणजे मी कधी आलेच नाही. पण मग कसं आहे ना, आज आलोच आणि आल्यानंतर दर्शनाच्या अगोदर मी शूट करायला सुरुवात केली, कारण की कोणी जर हा पॉईंट बघितला नसेल तर श्रावण महिन्यामध्ये मला तर वाटतं सगळ्यांनीच या ठिकाणी नक्की भेट द्यावी. बघा इथं शाळेमध्ये बघा या मुलांची शाळेमध्ये सहलसुद्धा आलेली असते. आता श्रावण महिना अजून काही दिवस बाकी आहे तरीसुद्धा इथं गर्दी होती, म्हणजे जास्त गर्दी नाही पण भाविक मंडळी इथं 12ही महिने नेहमी दर्शनासाठी असतात. तर हे बघा शाळेतील मुलं त्यांचे शिक्षक लोक त्यांना इथं घेऊन दर्शनासाठी आलेले होते. तुम्हाला सांगते या मंदिरामध्ये एवढे प्रसन्न वाटत होते आणि आम्ही दोघंच आल्यामुळे आम्ही एकमेकांचे व्हिडिओ शूट आणि एकमेकांचे फोटो वगैरे घेतले आणि अगदी मनोभावे अगदी एकदम व्यवस्थित आमचे तिथं दर्शन झाले. आणि मग कसं आहे म्हटलं आता थोडं शूटही करूया. ओम नमः शिवाय. कसनेरपासून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरील हा पॉईंट. कसं म्हणतात ना कॅखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं माझ्या माहेरून हे अंतर एवढं छोटंसं अतिशय खूप कमी आहे, पण कधी इथं येण्याचा योगच नाही आला. आज सहज म्हणाले चालायचं का धारेश्वर बघू, कारण काही दिवसापूर्वी पावसाळ्यात एक न्यूज आली होती इथली, तर म्हणून म्हटलं चला आज हा पॉईंट बघून येऊ आणि शूटही करू. अजूनही इथं खूप सारा पॉईंट आहे आणि सगळ्या पॉईंटचे मी शूटही करणार आहे. बघा एवढे छान लोकेशन आणि मी कसे मिस केले हे मलाच आतापर्यंत नाही समजले. पण चला कोणत्याही गोष्टीची जोपर्यंत वेळ येत नाही ना तोपर्यंत ते शक्य नसतं. आज स्वतः स्वयंभू महादेव धारेश्वर या भगवंताने आम्हाला इथं बोलवलं, त्याच्यामुळे हा योग आला. शूट झाला आणि मग काही आम्ही फोटो वगैरे पण घेतले, कारण तिथं काही ताई दादा वगैरे होते त्यांच्याकडून आम्ही फोटो घेतले, काही शूट करून घेतले, कारण की माहीत नाही पुन्हा कधी योग येईल. मग काही क्लिपा जर अशा बनवून ठेवल्या तर त्यानंतर आपल्याला रील बनवण्यासाठी उपयोगी येईल. आणि मग काय आली पाण्यामध्ये भिजण्याची. बघा एवढं खूप सारं आम्ही तिथं एन्जॉय केलं. आणि या धारेचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का, इथं धारेश्वर या धारेमुळे या भगवान शंकराला धारेश्वरी हे नाव देण्यात आलं आहे. आणि या धारेचं महत्त्व म्हणजे इथं एक जोडपे आमच्या अगोदर होते, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं जर या धारेमध्ये जोडप्याने जर स्नान केले तर त्यांना पुत्रप्राप्ती म्हणजे संतान होते असं सांगितलं. आता याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, पण भाविक भक्ताचा इथे खूप असा विश्वास आहे. इथे मनातील भरपूर अशा इच्छा पूर्ण होता. तुम्ही कधी नवस बोलले नसाल तर नक्की अनुभव घेऊन बघा. आता आम्ही काही नवस बोलण्यासाठी गेलो नव्हतो आणि धारेत भिजण्याचा आमचा हा हेतूही नव्हता की धारेत भिजल्यानंतर आमच्या काही इच्छा पूर्ण होतील. आमच्या तर सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्याच आहे. पण म्हणतात ना जरी इच्छा पूर्ण झालं तर मग देवाकडे जायचं नाही का, फक्त आम्ही एन्जॉय म्हणून आणि शूट करण्यासाठी म्हणून या धारेमध्ये खरं तर भिजलो होतो. आणि आता न चुकता श्रावण महिन्यामध्ये आम्ही जाणार आहे, तर तुम्ही पण नक्की या.